अहिल्यानगर शहराजवळच्या आलमगीर या ठिकाणी 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि या ठिकाणाहून औरंगजेबाचं शव दफनविधीसाठी संभाजीनगर या ठिकाणी नेण्यात आलं। सध्या या ठिकाणी भयान शांतता आहे आणि याच आलमगीर परिसरातून आढावा आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी घेतला। बघूयात त्या ठिकाणची सध्याची परिस्थिती। संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला दक्षिण भारत जिंकता येणार नाही हे कळल्यानंतर तो पुन्हा एकदा दिल्लीसाठी निघाला होता। मात्र दिल्लीसाठी निघालेला असताना त्याला कळून चुकलं होतं की दक्षिण भारत आपण जिंकू शकत नाही, त्यामुळे त्याने आपला स्वतःचा डेरा हा नगर शहरातील भिंगार परिसरात असलेल्या आलमगीर या ठिकाणी टाकला होता आणि याच ठिकाणी औरंगजेबाचा मृत्यू झाला। आणि ही जी आपण पाहतो ही मजारवर या ठिकाणी औरंगजेबाला शेवटची आंघोळ घातल्याचा इतिहास आहे आणि याच ठिकाणावरून त्याचा मृतदेह हा संभाजीनगरला नेण्यात आला होता। संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण मराठा सैन्य हे औरंगजेबाच्या मागे लागले होते, त्यामुळं औरंगजेब हा महाराष्ट्र जिंकू शकला नाही आणि त्याचा मृत्यू अखेर नगर शहराच्या जवळ असलेल्या भिंगार परिसरात म्हणजे याच ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी आता आलमगीर या नावाने हा जो परिसर आहे हा ओळखला जातो। साम टीव्हीसाठी सुशील थोरात, आलमगीर, अहिल्यानगर।